नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तुम्ही कधी केलंय का? आणि जर तुम्ही केलं नसेल तर नक्की करून बघा. बघा, गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण का करावे, कसे करावे आणि आपल्याला त्याची फलश्रुती काय मिळते आपण ह्यात जाणून घेऊया. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण म्हणजे बघा, ज्यावेळेस तुमच्या हातून सगळं निघून गेलेलं आहे, सगळं सुटलेलं आहे, म्हणजे आता तुमच्याकडं कोणताही ऑप्शन नाही की तुम्ही यातून आता बाहेर पडणार आहेत, त्यावेळेस तुम्हाला एकमेव पर्याय म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. बघा, माणूस ह्या जन्मात कळत नकळत काही चुका होत राहतात, त्याचबरोबर मागील जन्मात सुद्धा त्याच्याकडून कळत नकळत चुका झालेल्या असतात आणि त्या चुका आपल्याला सुधारण्यासाठी, परत फेडण्यासाठी आपल्याला थोडेसे भोग सुद्धा भोगावे लागतात. पण आपण माणूस असं असतो की आपल्याला सगळं सुख लागत असतं, म्हणजे थोडंसं दुःख आलं तरी ते डोंगरा एवढं वाटत असतं. मग आपण लगेच उदास होतो आणि पार शेवटच्या टोकाचा निर्णय घेत असतो. पण बघा, ही खूप चुकीची गोष्ट आहे. आपण जर दत्त महाराजांना शरण गेलो, आपल्या हातून ज्या झालेल्या चुकांबद्दल आपण त्यांना क्षमा याचना केली, त्यांच्याकडे प्रार्थना केली, तर आपण त्यातून नक्कीच बाहेर निघू शकतो. आता बघा, श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करावं. आता बघा, येणाऱ्या पौर्णिमेला आहे दत्त जयंती, त्या निमित्ताने आपण पारायण करतो. आता बघा, सामूहिकरित्या आपण केंद्रात पारायण केलं तर अतिशय उत्तम. पण जर तुम्हाला केंद्रात जाऊन पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी केले तरी सुद्धा चालेल. आता घरी पारायण तुम्ही कसं करू शकता. बघा, ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे त्या ठिकाणी ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. एखादा चौरंग, त्याच्यावर पिवळं किंवा लाल अस्तर हातरून त्याच्यावर पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी कशी करायची आहे. बघा, तुमच्याकडे दत्तात्रयांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता. तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतरनं अष्टगंध, धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे. हार असेल तर तुम्ही हार सुद्धा घालू शकता. फुले असतील तर फुले ठेवू शकता. त्यानंतरनं तुम्हाला एक कलश ठेवायचा आहे. घंटी असेल घंटी ठेवू शकता. आणि श्री गुरुचरित्र एक ग्रंथ आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे. ग्रंथ तुम्हाला असा उघडा ठेवायचा नाही, तर तो झाकून गुंडाळून व्यवस्थित ठेवायचा आहे. तुम्हाला एक जपाची माळ लागणार आहे. आपण त्यांनी वापरतो दररोजची ती असेल तरी सुद्धा चालेल. छान अशी सुबक रांगोळी काढायची आहे. आणि वाचनाचं टायमिंग तुम्हाला एकच ठेवायचं आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही सकाळी वाचन करणार असाल तर तीच वेळ तुमची ठेवायची आहे. आणि जर तुम्ही संध्याकाळी करणार असाल, संध्याकाळी 4 नंतर तर बघा असं म्हणतात की या ग्रंथाचं वाचन करू नये. पण जर तुम्हाला काही कामाने जर जमत नसेल आणि तुमची जर वाचण्याची जबरदस्त इच्छा असेल तर तुम्ही संध्याकाळी 4 ते 6 वेळा सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. आता बघा, वाचन करताना म्हणजे 8 दिवस आपल्याला परान्न खायचं नाही. त्याचबरोबर कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचा आहे. मांसाहार सुद्धा करायचा नाही. आणि तुम्ही जे एक धान्य खात आहे तेच तुम्हाला खायचं आहे. म्हणजे बघा, आता जर तुम्ही सुरुवातीला चपाती खात असाल तर तुम्ही चपातीच 8 दिवस तुम्हाला खायची आहे. बाकी काही फार असं वेगळं नियम नाहीत. आणि करताना असा विचार करू नका की दत्त महाराज खूप कडक आहेत, माझ्याकडून हे चुकलं ते चुकलं मग मला शिक्षा करतील. बघा, आपली आई, आपले गुरु, आपले मोठे भाऊ वडील आपल्याकडून जर एखादी चुकी झाली तर आपल्याला ते असं एकदम कडक शिक्षा करतात का? नाहीच ना. ते आपल्याला समजून सांगतात. तसंच असतं, कोणताही देव आपल्याला शिक्षा म्हणजे फार अशी काही वेगळी शिक्षा करत नाही. हे आपले मनातले भीतीचे बोल असतात. त्यामुळे तुम्ही पारायण करताना तुम्ही अजिबात मनात विचारू नका की दत्त महाराज खूप कडक आहे, चुकल्यानंतर मला काय करतील. काहीही करत नाहीत. तुम्ही फक्त वाचन करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, गोमूत्र तुम्हाला अंगावर थोडंसं शिंपडायचं आहे आणि वाचनाला तुम्हाला बसायचं आहे. स्वच्छ हातपाय धुवून बसायचं आहे. शक्यतो वाचन तुमचं सकाळचंच असावं. वाचन करताना बघा, त्या गुरुचरित्र ग्रंथात तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की वाचन आज किती अध्याय वाचायचे, उद्या कोणते किती अध्याय वाचायचे आहेत. सविस्तर माहिती तुम्हाला त्या गुरुचरित्र या ग्रंथाच्या पोथीमध्ये तुम्हाला दिलेली आहे. बघा, ज्यावेळेस तुमच्यावर वाईट वेळ येत असते, तुमची रखडलेली कामे मार्गी लागत नसतील, तुमच्या कामात सतत अपयश येत असेल तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पोथीचं तुम्ही नक्की पारायण करून बघा. असं म्हणतात, ज्यावेळेस आपण पारायण करायला बसत असतो त्यावेळेस दत्त महाराज आपण जे वाचन करत असतो ते स्वतः येऊन ऐकत असतात. त्यामुळे आपण ज्यावेळेस बसत असतो त्यावेळेस आणखी एखादं आसन आपल्या शेजारी टाकून ठेवायचं असतं. बघा, आता आम्ही सुद्धा पारायण करते. आता बघा, वेळ मिळाला तर मी केंद्रात करते, पण मागील वर्षी मी घरातच पारायण केलं होतं. खूप छान अनुभव येत होता. असं वाटतं कोणीतरी आपल्या पाठीमागं आहे आणि उभा राहून ते आपण जे वाचन करतोय ना ते ऐकतच आहे असं आपल्याला वाटतं. सतत भास होतो की कोणतरी आपल्या पाठीमागे येतंय
आणि ते ऐकते असं भास होत होता. आणि इतकं शुभ वाटतं वाचन चालू केल्यानंतर, म्हणजे 8 दिवस आपल्या घरात इतकं पॉझिटिव्ह वाटत असतं का नाही, खूप सकारात्मक वाटत असतं. त्यामुळे तुम्ही या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा आहे, परान्न तुम्हाला घ्यायचं नाही, कांदा लसूण सुद्धा तुम्हाला खायचा नाही. आणि बघा तुम्हाला बाहेर कुठं जायचं नाही. म्हणजे बघा आता तुम्ही कामाने जर गेला तर ठीक आहे, पण आज तुम्ही सासरी केले उद्या माहेरी केले असं चालणार नाही. तुम्ही राहत्या त्याच घरात तुम्हाला तुमचं पारायण पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर फुकटचं कोणाचंही खायचं नाही. जर तशी वेळ आली तुमच्यावर तर तुम्ही ते पैसे देऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता बघा पूजा मांडणी सुद्धा खूप सोपी आहे आणि वाचनाची वेळ तुम्हाला एक ठेवायची आहे, परान्न तुम्हाला खायचं नाही. तर अशा ह्याच्यात तुम्ही हे पारायण करू शकता. पारायण काळात तुमच्या दारात जर कोणी आला असेल तर त्याला रिकाम्या हाताने तुम्ही पाठवू नका. बघा आता कोणी पाहुणी येऊ द्या, कोणी भिकारी येऊ द्या, एखादा कुत्रा येऊ द्या, रिकाम्या हाताने पाठवू नका. आणि पारायण तुम्हाला उद्यापासून करायचंय. तर आदल्या दिवशी 1 गाई आणि 3 कुत्र्यांना तुम्हाला चपाती किंवा रोटी तुम्हाला खायला घालायची आहे आणि दुसऱ्या दिवसापासून मग तुम्हाला पारायण करायला सुरुवात करायची आहे. पण बघा पारायण केल्यानंतर तुमच्या ज्या कोणत्या इच्छा आहेत त्या तर तुमच्या पूर्ण होणारच आहेत. पण त्याआधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज आपले आहेत त्यांना तुम्हाला संकल्प करायचा आहे की हे स्वामी महाराज, मी अमुक कामासाठी किंवा माझं हे काम होऊ द्या, मी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत आहे, तर तुम्ही माझ्याकडनं हे निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुमचं गोत्र वगैरे महाराजांना सांगायचं आहे. तुम्हाला जर गोत्र तुमचं माहीत नसेल तर काश्यप गोत्र, आता तुम्ही असं म्हणू शकता की मी काश्यप गोत्राची आहे आणि माझं हे काम आहे महाराज, हे काम माझं पूर्ण होऊ द्या, ह्या कामासाठी मी हे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण मी करत आहे. तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा हे पारायण तुम्ही करू शकता. आता बघा संकल्प करताना तुम्हाला उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यात अक्षता टाकायच्या आहेत, हळद कुंकू एखादं फुल असेल तर फुल टाकू शकता. आणि त्यानंतर हे पाणी उजव्या हातात तुम्हाला घेऊन एखाद्या तांब्यात तुम्हाला खाली सोडायचं आहे. सोडलेलं पाणी तुळशी मातेला न घालता तुम्हाला एखाद्या फळ झाडाला किंवा फुल झाडाला तुम्हाला घालून यायचं आहे. तर अशा रीतीने तुम्ही हे पारायण पूर्ण करू शकता. शेवटच्या दिवशी तुम्ही एखादी सवाशीण स्त्री घालू शकता, एखादं जोडपं घालू शकता किंवा मुलं घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पारायणाचा शेवट सुद्धा करू शकता. पारायण करताना छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा तुम्हाला नियमाचं पालन करायचं आहे. वाचन करताना तुम्हाला बसायला आसनच घ्यायचं आहे. ते आसन फक्त तुम्हीच घ्यायचं आहे. बघा आता तुमच्या घरात जर आणखी एखादी दुसरी व्यक्ती पारायण करत असेल तर तुम्ही ते बसायचं आसन तुम्ही त्यांना देऊ शकत नाही. तुम्हालाच ते 8 दिवस तुम्हाला ते आसन वापरायचं आहे. आसन घेतल्याशिवाय तुम्हाला वाचन करायला बसायचं नाही. त्याचबरोबर तुमची जपमाळ खाली ठेवायची नाही, ती कशात तरी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. बऱ्याच लोकांना सवय असते की बघा पारायण करताना बसल्यानंतर जपाची माळ अशी उघडीच राहते, कुठं पण अशी अस्तव्यस्त टाकलेली असते. तर तसं करू नका. हा आपल्या पोथीचा अपमान होतो, त्यामुळे आपल्या गुरुचा होतो. त्यामुळे तुम्ही सगळं व्यवस्थित ठेवा आणि व्यवस्थित पारायण तुम्ही पूर्ण करा. आता बघा चुकून आपल्या हातून चुका होत राहतात. आपण मुद्दाम करत नाही, पण एखादी चूक होत राहते. मग लगेच मनाला लावून घेऊ नका. दत्त महाराजांची क्षमा मागा आणि तुमच्याकडून जी चुकी झाली असेल त्याबद्दल त्यांना क्षमा मागा. असा कोणताही देव नाही की तो आपल्याला लगेच शिक्षा करत असतो. पण तुमची जर अशी वेळ वाईट असेल, तुमची वास्तू खराब असेल, तुमच्या घरात सतत छोटे मोठे अपघात होत असतात, संतान प्राप्तीसाठी जर तुम्हाला अडचण येत असतील तर तुम्ही नक्की गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तुम्ही करा आणि त्याचं फळ तुम्ही घेऊ शकता. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण वस्तू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.